Yeah. Good morning and welcome to the Ahilya Fort at Maheshwar in मध्य प्रदेश. मित्रांनो, आपण आता अहिल्या फोर्टच्या मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्या ठिकाणी उभे आहोत. हा फोर्ट माळवा प्रांत ज्या वेळेला सरदार मल्हारराव होळकरांकडे पेशव्यांनी सोपवला होता त्यावेळेला या किल्ल्याची निर्मिती झाली गेली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या कोणाला माहीत नाहीत, सर्वजणांना परिचितच आहेत. सरदार मल्हारराव होळकरांच्या स्नुषा त्यांच्याकडे लवकरच या माळवा प्रांताची जबाबदारी देण्यात आली. त्याच्यामुळे त्यांनी 1765 रोजी हा किल्ला बांधावयास घेतला. हा त्यांच्याच नावाने ओळखला जातो. माहेश्वरी फोर्ट किंवा अहिल्या फोर्ट म्हणूनच ओळखला जातो. या ठिकाणापासून 1765 ते 1796 पर्यंत होळकर घराण्याचा अंमल होता या ठिकाणी. आणि या ठिकाणी त्यांनी महेश्वर म्हणून भगवान शंकराचं मंदिर आतमध्ये एक बांधून घेतलं. सुंदर घाट बांधलेले आहेत. त्यांचा राहण्याचा रेसिडेन्स जो आपण राहण्याचा राजवाडा म्हणतो तोही आतमध्ये आहे. आता आपण वन बाय वन बघूया. आपण आता अहिल्याबाई होळकर यांच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारासमोर आहोत. हा 1765 म्हणजे 270 वर्षापूर्वी हा बांधला गेलेला आहे. आजही चांगल्या अवस्थेत दिसून येते. या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. याच ठिकाणाहून त्यांनी माळवा प्रांताचा कारभार व्यवस्थितरित्या सांभाळला. अहिल्यादेवी होळकर यांच्या राजवाड्यात हा त्यांचा स्टॅच्यू बसवण्यात आलेला आहे. या ठिकाणाहून मी मागे म्हटल्याप्रमाणे 1765 ते 1795 पर्यंत त्यांनी अत्यंत उत्तम कारभार असा या ठिकाणाहून पाहिला. अनेक मंदिरांना त्यांनी दानं दिली. संपूर्ण भारतात त्यांनी अत्यंत उत्तम असे घाट बांधले. लोकांच्या सोयी सुविधा पाहिल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही पाडक्या अवस्थेतले घाट होते त्यांची दुरुस्ती केली. आपण आत्ता जाऊन आलेलो रावेरखेडी पहिले बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थानी जो घाट आहे नर्मदेच्या तीरावर, तो सुद्धा अत्यंत म्हणजे त्या घाटाचा. आणि आता आपण हा वन बाय वन त्यांचं हे पाहूयात. आपण आता होळकर घराण्याचा जो राजवाडा त्याच्या समोर त्या मुख्य दरवाजासमोर उभे आहोत. हा भव्य दरवाजा, त्याची आर्च पहा. काळं शिसम लाकूड वापरलं गेलेलं आहे. आतमध्ये चौसोपी वाडा नजरेस पडतोय. आणि समोरच्या बाजूला नर्मदा तीर दिसून येते. नर्मदा तीराच्या समोरच हा वाडा बांधला गेलेला आहे या अहिल्या फोर्टमध्ये. आपण आता तीराकडे जाऊया. या वाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावर बांधकामामध्ये इंडो मुघल शैलीचा वास्तुशास्त्राचा किंवा वास्तुशैलीत. आपण राजवाड्याच्या आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला राजगद्दी दिसून येते. याच ठिकाणाहून होळकर घराण्याचा राज्यकारभार पाहिला गेला. समोर तुम्हाला पोर्ट्रेट एक दिसून येते. तत्कालीन चित्र आहे साधारण 240 वर्षापूर्वीचं. त्याच्यामध्ये हा किल्ला, त्याच्या सोबतच महेश्वर मंदिर आणि सुंदर असा घाट दिसून येतो त्याच्याने. आणि पाठीमागे किल्ल्याच्या वरती, बुरुजाच्या वरती हा राजवाड्याचा वरचा टॉप दिसून येतो. पूर्ण कोरीव काम. ही पहा, तत्कालीन पालखी, मेणा आणि हौदा या ठिकाणी दिसून येते. त्या मेण्याचीच मिरवणूक पाठीमागे चाललेली आपल्याला दिसते. वाड्यापासून निघालेली आभास निर्माण करते तत्कालीन. त्यांनी या पार्थिव शिवलिंगाची या ठिकाणी स्थापना केलेली होती. पूजेतील बाण दिसून येते. त्या भगवान शंकराच्या फार मोठ्या भक्त होत्या आणि त्यांची ख्याती म्हणजे त्यांनी जनतेच्या सोयीसाठी फार सुधारणा केल्या. पाण्याची व्यवस्था, घाटांची व्यवस्था सर्व ठिकाणी उत्तम केल्याचं दिसून येते. साधारण 30 वर्ष त्यांनी कारभार चालवला अतिशय उत्तमरित्या. समोर राजेश्वर उत्तम कारणे
बांधीव घाट त्यांनी बांधून घेतला. तो 270 वर्ष झाली तरी अद्यापही खूपच चांगल्या अवस्थेत दिसून येतो. या ठिकाणी एक मी तुम्हाला त्यांचं निर्माण हे दाखवतो. महेश्वरी साड्या म्हणून इकडच्या फेमस आहे. त्याच्यासाठी त्यांनी त्या विवर्स लोकांना या ठिकाणी पुनरुज्जीवन निर्माण करण्याचं कार्य केलं. तेव्हापासून या साड्या या इथून पूर्ण जगात निर्यात होतात. याचं हे निर्माण स्थळ. अहिल्याबाईंनी महेश्वरी साडीचं जे निर्माण केलं गेलं त्याचं हे केंद्र या वाड्याच्या समोरच त्याचं म्हणजे लिव्हर स्पॉट त्यांनी स्थापन केला. तो आजही आपल्याला चालू असल्याचं दिसतं. या ठिकाणी या ज्या महेश्वरी साड्या आहेत या त्यांच्या विणकामाबद्दल प्रसिद्ध आहेत. पूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. त्या पूर्ण जगात याच ठिकाणाहून हे पुरविल्या जातात. अहिल्याबाईंच्या समोर नर्मदा तीरी निर्माण केलेलं अतिशय उत्तम अवस्थेत असलेलं शिल्पालंकृत असलेलं महेश्वर मंदिर, त्याची भव्य कमान, त्याच्या द्वारपाल 2, त्याच्यानंतर पूर्ण अलंकृत केलेली कमान पक्षी, वेगवेगळ्या देवता, नृत्य देवता, वादक देवता या सर्व या ठिकाणी दिसून येत आहेत. हा समोर नर्मदेचा घाट येतो. अतिशय भव्य पूर्णपणे काळ्या कातळातलं हे महेश्वराचं शिल्प. त्याच्यावरचा बारकावा पाहिलं गेले तर या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल अलंकृत हत्ती किती सुंदर चित्रित केलेले आहेत. इतके सुंदर आहेत की यातला एकही पार्ट त्याचा भग्न झालेला दिसून येत नाही. हे पार्ट इथं नृत्य गायन करणाऱ्या कलाकार, त्या ठिकाणी वेगवेगळे खेळ, मल्लविद्या या ठिकाणी दाखवलेले आहेत. किती बारकावे आहेत. याची पट्टी जी आहे ती किती सुंदर अलंकृत केल्यासारखी दिसून येते. महेश्वर लिंग स्थापन केलेलं अतिशय सुंदर वालुकाश्म शांत या ठिकाणी दिसून येते. खूपच सुंदर आणि अत्यंत कलाकुसरीने विणटलेलं हे मंदिर. त्याच्या देवतांच्या प्रतिमा पहा, खूपच छान. हे मंदिर त्याच्या चोहोबाजूला ही कमळांची नक्षी या ठिकाणी तुम्हाला कोरीव कामाने वेढलेली दिसून येते. तर मंदिराचं कोरीव शिल्पकाम, सूरसुंदरी, ढोलक वादक, बासरी वादक करणाऱ्या दिसून येत आहे. त्या ठिकाणी अत्यंत जाळीदार नक्षी ही फुलांची जणू काही ही कागदावरच चित्रित केलेली आहे असा भास होतो. हा भव्य सज्जा गणेश, 2 द्वारपाल दिसून येत आहेत या ठिकाणी. आणि या ठिकाणी या अहिलेश्वर मंदिर जे आहे अहिलेश्वर मंदिराच्या ठिकाणी तुम्हाला हा विशेष पट दिसून येतोय. हा पाना फुलांच्या नक्षीने अलंकृत केलेला आणि या ठिकाणी टोटल हत्तींनी चित्रांकित केलेली बॉर्डर ही वेगवेगळ्या सिच्युएशन मधले वेगवेगळ्या अवस्थेतले हत्ती या ठिकाणी चित्रित झालेले दिसून येत आहे. वेगवेगळ्या हावभावांचे हत्ती. अत्यंत सुंदर बॉर्डर आहे ही या मंदिराची. खूपच सुंदर पानं आणि फुलं यांची ही नक्षीकाम. मित्रांनो, या अहिल्यादेवी मंदिर जे आहे त्याच्या बाहेरची बाजू जर आपण पाहिली तर पूर्ण पाना फुलांची नक्षी आणि हत्तींच्या विशेष मूर्त्यांनी अलंकृत केलेली आहे. साधारणतः वेगवेगळ्या भावातले 37 हत्ती या ठिकाणी दिसून येत आहेत तुम्हाला. आणि या मंदिरातल्या या पट्टींवरचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहताल टोटल 37 हत्ती, त्याच्यापैकी याच्या बाहेरच्या सकृत दर्शनी या ठिकाणी कमलांगिनीची मूर्ती, त्याच्यावरती 2 हत्तींनी तिच्यावर छत्र धरलेलं हे दिसून येते. खूपच सुंदर असं हे शिल्पांकन या ठिकाणी कोरलेलं आहे. सगळे 37 हत्ती मी मोजले, त्या 37 हत्तींपैकी एकही हत्ती भग्न झालेला नाहीये. हे अत्यंत उत्तमरित्या म्हणजे परकीय आक्रमणांपासून सुद्धा हे अबाधित राहिलेलं क्षेत्र दिसून येते. खूपच सुंदर. या मंदिराच्या भोवताली जे 37 गज शिल्पांकृत केलेले आहेत, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही कमलाक्षी,
कमळामध्ये पद्मासन अवस्थेत कोरलेली अत्यंत सुंदर. तिच्या डोक्यावर छत्र धरलेले 2 गजांनी. आता गजांत लक्ष्मी म्हणूनच हिला म्हणतात की ते सार्थ नाव हे ठेवल्याचं दिसून येतंय. विशेष म्हणजे प्रत्येक हत्ती सालंकृत मडवलेला या ठिकाणी दिसून येते. त्यांच्या झूल, त्यांचे हावभाव, त्यांच्या सोंडेमध्ये असलेल्या साखळ्या किंवा माला या ठिकाणी चित्रित झालेल्या दिसून येत आहे. आता आपण अहिल्या फोर्टच्या नर्मदा तीरावर आहोत. हा घाट अहिल्याबाईंनी याचं निर्माण केलं नर्मदेच्या समोर, आणि या ठिकाणून हा अहिल्या फोर्टचा आपल्याला दर्शनीय भाग दिसतोय. किती सुंदर दिसतोय. हा 2 मंदिरांचं बाह्य चित्रांकन केलेले कोरीव अलंकृत केलेले कोरीव खांब आणि त्यांचे सज्जे या ठिकाणी किल्ल्याच्या ठिकाणी मारुती देवताला स्थापित केलेलं आहे. 1 आणि 2 त्यातला 1 जो आहे तो चपेटदान मारुती आहे, आणि हा लढाऊ स्वरूपातला मारुती आहे, म्हणजे वीर मारुती. तर हे मारुती म्हणजे आपण शिवरायांच्या सर्व किल्ल्यांवर पाहिलेलंच असेल की पहिल्यांदा मारुतीला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं, कारण ती बलदेवता किंवा वीर देवता म्हणून समजली जाते आणि लोकांचं भय नष्ट करते. त्याच्यासाठी तीच परंपरा या ठिकाणी अहिल्याबाईंनी पाळलेली आपल्याला दिसून येते. आणि आता जे मी आत अहिल्याबाईंच्या राजवाड्यात जे तुम्हाला राजगद्दीच्या ठिकाणी तत्कालीन चित्र दाखवलं घाटावरचं राजवाड्याचं, ते बरोबर त्या ठिकाणी दिसून येते. ते मंदिर दिसतंय, त्यांचा राजवाडा दिसतोय वरच्या साईडला, आणि ह्या मंदिराचा पृष्ठभाग बाह्य भाग म्हणजे नर्मदा तीराच्या खूपच सुंदर. अहिल्या देवी मंदिरासमोर हा नर्मदेचा विस्तीर्ण घाट, अत्यंत शांत सुंदर पाण्याचा प्रवाह, नर्मदा मैया या ठिकाणी शांत दिसते. आणि हा दगडी बांधकामात केलेला घाट खूपच सुंदर दृश्य. याच्या ठिकाणी यांचं वास्तव्य होतं. या आपण अहिल्यादेवी मंदिर आणि महेश्वर मंदिराच्या समोरासमोरचा भाग आपण चित्रित केलेलाच आहे. हे कोणालाही आवडणार असंच शिल्प आहे, खूपच सुंदर. ते जरूर या माहेश्वरीचं जुनं नाव महेशमती, ही महेशमती नगरी जरूर पाहिलं. या अंतर्गत देवळाच्या बाजूच्या ओहऱ्या किती शिल्पांकृत केलेल्या दिसून येत आहेत. अत्यंत बारीक आणि सुंदर कोरीव काम.